नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मिरचीचा खूप छान असा एक प्रकार करणार आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी शिजलेली मिरची आज आपण करणार आहे। खूप चटपटीत अशी ही मिरची लागते आणि खूप कमी वेळात तयार होते। चला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी बघा मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। पोपटी मिरच्या मी घेतलेल्या आहेत, लांब ज्या असतात ह्या कमी तिखट असतात। आता ह्या व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत। ह्या तिखटाला कमी असतात त्यामुळे मी या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला या शिजवून घ्यायचे। त्यासाठी मी आधीच कढई ठेवलेली आहे तापायला आणि कढईमध्ये पाणी पण टाकून घेतलेलं आहे। हे बघा इथे व्यवस्थित मिरच्या धुवून झालेल्या आहे। या प्लेटमध्ये काढून घेते। आता जेवणाची रंगत वाढवणारा असा हा आजचा आपला मिरचीचा पदार्थ आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा इकडे कढईमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ। असं थोडं मीठ आधी पाण्यामध्ये टाकून घेतलं तर हे मिरचीमध्ये चांगलं मुरलं जातं आणि त्यामुळे मिरची अधिक चवदार लागते। आणि हे बघा ह्या मिरच्या ज्या घेतल्या होत्या मी, त्या मिरच्या आता या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। ह्या मिरच्यांचे देठ अजिबात काढायचे नाहीत आणि त्याला मधून कट पण मारून घ्यायचा नाही आहे। तशाच मिरच्या आपल्याला टाकायच्या आहे। जर आपण देठ काढून घेतलं किंवा मधून चिरून घेतलं तर मिरचीमध्ये पाणी जातं आणि मिरची चवदार लागत नाही। त्यामुळे मिरचीचे देठ न काढताच आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत। आता आपण याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊ। बघा मी झाकण ठेवून घेतलं आहे आणि 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आपल्याला मिरच्या। बघूया आपण। बघा चांगल्या शिजलेल्या दिसत आहेत, पण अजून 2 मिनिटभर आपण परत अजून ह्या मिरच्या शिजवून घेऊ। तुम्ही पण अशा मिरच्या एकदा नक्की करून बघा। खूप पटकन होतात, वेळ अजिबात लागत नाही आणि तोंडी लावणीसाठीचा खूप छान पदार्थ आहे। झाकण ठेवून आपण याला परत 2 मिनिटं शिजवून घेऊ। बघूया आता 2 मिनिटांनंतर। बघा आता मिरच्या पण चांगल्या शिजलेल्या दिसत आहेत आणि त्या बघा आपण टाकल्या होत्या तेव्हा अशा फुललेल्या होत्या। आता बघा अशा चपट्या झालेल्या दिसत आहेत मिरच्या। चांगल्या शिजल्या आहेत या मिरच्या। ह्या मिरच्या आपण आता पाण्यामधून काढून घेऊ। हे बघा अशा चिमट्याच्या साहाय्याने मी मिरच्या पाण्यामधून काढून घेते। आता आपल्याला बाहेर भेळसोबत वडापावसोबत अशी शिजलेली मिरची देतात, तीच आपण मिरची घरी करणार आहे। तुम्ही इथे फिक्क्या मिरच्या न वापरता तिखट मिरच्या वापरूनही हा तोंडी लावणीचा पदार्थ करू शकता। ही शिजलेली मिरची करण्यासाठी साहित्य पण अजिबात काहीच लागत नाही। अगदी कमी साहित्यात म्हणजे अगदी 2 ते 3 साहित्यात ही शिजलेली मिरची तयार होते। बघा इथे मी सगळ्या मिरच्या पाण्यामधून काढून घेतल्यात। आता बघू शकता तुम्ही मिरच्या कशा चपट्या झालेल्या दिसत आहेत। एकदम चप्पट अशी मिरची झालेली आहे, म्हणजे व्यवस्थित मिरच्या शिजलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मिरच्या मधून कट करून घ्यायच्या आहेत। अशा कट करून जर घेतल्यामधून तर त्या खायला सोप्या जातात। मग एक पूर्ण अशी एवढी मोठी मिरची घेण्याऐवजी अशा कट करून जर घेतल्या तर आपण एका वेळेस अशा अर्ध्या अर्ध्या मिरच्या घेऊ शकतो आणि या खायला सोपा जातात। त्यामुळे सगळ्या मिरच्या आता मी अशाच मधून एकाचे 2 करून घेणार आहे। अगदी खूप छोटी असेल तर ती एक तशीच ठेवली तरी जमतं, पण या सगळ्याच मिरच्या मोठ्या मोठ्या आहे त्यामुळे मी या सगळ्या अशा मधून चिरून घेते। आता बघा अशा मी सगळ्या मिरच्या ह्या चिरून घेतल्यात। आता सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहे। आता आपल्याला एक लिंबू पण चिरून घ्यायचं आहे, कारण आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे। बघा मी इथे एक लिंबू घेतलं आहे, मोठ्या साईजचं हे लिंबू आहे। ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबातल्या। ह्या ज्या मिरच्या आपण चिरून घेतल्या आहेत ह्या मिरच्या आता एखाद्या टोपल्यामध्ये काढून घ्यायच्या। बघा मी काढून घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आधी सगळ्या। बिया आपल्याला ह्यामध्ये पडू नाही द्यायच्यात आणि जरी पडल्या चुकून तर ती काढून घ्यायची आपल्याला। लिंबू मोठं होतं त्यामुळे मी अर्ध्याच लिंबाचा रस इथे वापरलेला आहे। तुमच्याकडे जर छोटं लिंबू असेल तर तुम्ही पूर्ण लिंबू टाकलं तरी चालेल। हे लिंबाच्या रसामुळे मिरचीची चव तर वाढतेच, चटपटीत अशी मिरचीची चव होते। त्याचबरोबर ही मिरची टिकायला पण मदत होते। आपण पाण्यामध्ये पण आधी मीठ टाकलेलं आहे, तरी पण वरून थोडं अजून मीठ ह्या मिरचीला टाकायचं आहे। अर्ध्या लिंबाचा रस मी घेतलेला आहे। लिंबाचा रस आणि
मीठ या मिरचीवर टाकून घेतलेलं आहे आणि ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला आता एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. ह्या मिरच्या चांगल्या राहतात ह्या आणि जेवताना आपण तोंडी लावायला घेऊ शकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.